हॅलो स्टुडंट्स, आज आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे ह्याला सुरुवात करतोय. इंटिग्रेशन वरचे फॉर्म्युले वापरून प्रॉब्लेम सोडवणे हा एक जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर सोपा पार्ट आहे. पण इंटिग्रेशन म्हणजे काय हे आधी आपण बघूया. तर इंटिग्रेशन म्हणजे एरिया. इंटिग्रेशन इज एरिया अंडर द कर्व, किंवा यालाच म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह. एरिया कॅल्क्युलेट करायचा झाला तर समजा आपल्याकडे एक रेक्टँग्युलर शेप आहे. रेक्टँग्युलर शेप जमीन आहे. तर आपण ही जी जमीन आहे त्याचा शेप रेक्टँगल असल्यामुळे एरिया कॅल्क्युलेट करू शकतो लेंथ इंटू ब्रेथ हा फॉर्म्युला वापरून. किंवा समजा आपल्याकडे स्क्वेअर शेप जमीन आहे तर ह्या केसमध्ये ह्या जमिनीचा एरिया येईल साइड स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला की मिळेल, बिकॉज एरिया ऑफ स्क्वेअर इज साइड स्क्वेअर. किंवा समजा आपल्याकडे सर्क्युलर शेपमध्ये जमीन आहे तर ह्याचा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा झाला तर ह्यासाठी आपण फॉर्म्युला वापरू पाय आर स्क्वेअर. आपल्याला माहितीये सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. पण आता आपण एक एक्झाम्पल रिअल लाईफ मधलं घेतलंय जमिनीसाठी. पण जमिनी काही ह्या शेपमध्ये नसतात, त्या इरेग्युलर शेपमध्ये असू शकतात. आता हा जो मी एक शेप ड्रॉ केलेला आहे, समजा ह्या आकारातली जमीन आहे तर हा शेप काय आहे? इरेग्युलर शेप आहे. आता रेग्युलर शेप म्हणजे काय? हे जे वरती आपण रेक्टँगल, स्क्वेअर किंवा सर्कल घेतले होते हे रेग्युलर शेप आहेत, ज्यांच्यासाठी एरिया कॅल्क्युलेट करायला स्टँडर्ड फॉर्म्युले अवेलेबल आहेत. पण हा जो आपण इथे ड्रॉ केलेला शेप आहे, रिअल लाईफ मध्ये आपल्याला असे इरेग्युलर शेप मिळतात. आणि हे जे आकार आहेत, हे जे शेप्स आहेत, ह्यांच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला नाही एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग अशा वेळेस अशा शेपचा जर एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण वापरतो इंटिग्रेशन. किंवा समजा मी दुसरा एक एरिया अंडर द कर्व म्हणतोय आपण. तर समजा मी एक कर्व ड्रॉ केला, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलेले आहेत. आणि हा समजा आपल्याकडे एक कर्व आहे. तर ह्या कर्व खाली येणारा एरिया अंडर द कर्व म्हणजे इथून इथे. आता या स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करणं अपेक्षित आहे. तर हा जो पूर्ण आहे ह्या कर्वच्या अंडर येणारा एरिया, ह्या कर्वच्या अंडर येणारा सगळा एरिया एक्स ऍक्सिस पर्यंत. तर ह्या एरियाचा जर ह्या शेपचा जर एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण इंटिग्रेशन ही कन्सेप्ट वापरणार. तर तुम्हाला समजलं असेल की आपण इंटिग्रेशन ही कन्सेप्ट का वापरणार आहोत. इरेग्युलर शेप्स असतील तर त्यांचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इंटिग्रेशन वापरतो. आता तुमच्या सिलेबसला जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण काही प्रॉब्लेम्स आज सॉल्व्ह करूया. सो इंटिग्रेशन 1 dx किंवा इंटिग्रेशन dx इज इक्वल टू x प्लस सी हा पहिला फॉर्म्युला असेल. ह्याच्यावरून आपण वेगळे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह करणार नाही आहोत. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस सी. आता हा सी काय आहे? हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून आज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पण प्लस सी काय येतो इंटिग्रेशन मध्ये? प्लस सी काय येतो ते आधी बघूया. तर इंटिग्रेशनला मी वर लिहिलं होतं इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे, फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर डेरिव्हेटिव्ह तुम्ही ऑलरेडी शिकला आहात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स किंवा तुम्ही त्याला लिहिता डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. आता ह्याचं समजा मी इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन 2
2x dx. तर इंटिग्रेशन काय येईल, वरती आपण फॉर्म्युला लिहिलाय हा बघा, हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. तर इथे समजा मी 2x घेतला तर 2x चं इंटिग्रेशन काय येईल, 2 इंटू इंटिग्रेशन x dx म्हणजेच 2x रेस टू इथे x च्या डोक्यावर n म्हणजे किती आहे, 1 आहे, 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजेच प्लस सी लिहिते मी फॉर्म्युल्यामधला 2 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस सी. आता जर तुम्ही बघितलात तर आपलं फंक्शन होतं एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. त्याचा आधी आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेतला आणि ह्या डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन घेतलं आणि आपल्याला फंक्शन मिळालं एक्स स्क्वेअर प्लस सी. आता समजा म्हणजे फंक्शन एक्स स्क्वेअर होतं आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन घेतल्यावर आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर प्लस सी. आता एफ एक्सच्या ऐवजी समजा मी जी एक्स हे फंक्शन घेतलं एक्स स्क्वेअर प्लस 3. तर एक्स स्क्वेअर प्लस 3 साठी डेरिव्हेटिव्ह काय येईल, इथे मी लिहून ठेवते, आपलं फंक्शन एफ एक्स आहे एक्स स्क्वेअर आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह होता 2x स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स आपण घेतलं 2x, सॉरी डेरिव्हेटिव्ह होता 2x आणि इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स डीएक्स आपला आला एक्स स्क्वेअर प्लस सी. आता सेम प्रोसिजर आपण करणार आहोत जी ऑफ एक्स साठी. तर जी ऑफ एक्स फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3. जर आपण जी डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट केला तर जी डॅश ऑफ एक्स मिळेल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे जी डॅश एक्स मिळाला 2x. आता समजा मी इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं जी डॅश ऑफ एक्स, तर इथून इंटिग्रेशन 2x dx म्हणजेच इंटिग्रेशन 2 इंटू इंटिग्रेशन x dx. पुन्हा फॉर्म्युला आपण वापरणार 2 इंटू एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस सी म्हणजेच किती झाला 2 एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस सी. आता जर आपण बघितलं तर इथे सुद्धा एफ एक्स हे जे फंक्शन आहे हे एफ एक्स फंक्शन एक्स स्क्वेअर होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस सी मिळालं. आणि इथे सुद्धा फंक्शन आपलं होतं एक्स जी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x मिळाला आणि डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस सी मिळालं. म्हणजे सेम प्रोसिजर आपण अप्लाय करतोय एफ एक्स आणि जी एक्स दोघांसाठी सुद्धा आणि दोन्हीकडून आपल्याला मिळतंय एक्स स्क्वेअर प्लस सी. पण हे ज्या फंक्शनसाठी करतोय ते फंक्शन जी ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस 3 आहे आणि फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर ह्या दोन फंक्शन मध्ये फरक कुणाचा आहे, फक्त कॉन्स्टंटचा फरक आहे आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा नंतर मॅनेज व्हावा म्हणून तो सी म्हणून लिहितो आपण, ज्याला आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट असं म्हणतो. इनडिफिनाइट इंटिग्रेशन मध्ये हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपल्याला नेहमी दिसतो. आता आपण तो जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. फॉर्म्युला मी परत लिहिते, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. So first घेऊया इंटिग्रेशन x raised to 5 dx. जर आपण ह्या फॉर्म्युलाशी कंपेअर केला तर n 5 आहे, फॉर्म्युल्यानुसार येईल x raised to 5 plus 1 upon 5 plus 1 plus c म्हणजेच x raised to 6 upon 6 plus c. सेकंड एक्झाम्पल इंटिग्रेशन x रेस टू -3 dx. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये कंपेअर केला तर x च्या डोक्यावरचा नंबर म्हणजे n असतो, तो आहे -3 म्हणजेच फॉर्म्युला अप्लाय करून येईल x रेस टू -3 प्लस 1 अपॉन -3 प्लस 1 प्लस c. x रेस टू -3 प्लस 1 इज -2, -3 प्लस 1 -2. So answer of this integration is x raised to -2 divided by -2 plus c. थर्ड प्रॉब्लेम बघूया. इंटिग्रेशन x raised to 1 upon 8 dx. म्हणजे n आपला आहे 1 upon 8. मग फॉर्म्युला काय आहे
x रेस टू n प्लस 1, n आपला 1/8 आहे, 1/8 प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस c. आता 1/8 प्लस 1 किती होतील, x रेस टू 1 प्लस 8 डिवायडेड बाय 8 दॅट इज 9/8. सिमिलरली 1 प्लस 8 डिवायडेड बाय 8 म्हणजे हा होईल x रेस टू 9/8 डिवायडेड बाय 9/8 प्लस c. आता हा डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन टर्म आहे, 9/8 आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, सो हा 8 येईल न्यूमरेटरला, x रेस टू 9/8 डिवायडेड बाय 9 प्लस c. हे जे इंटिग्रेशन होतं, इंटिग्रेशन x रेस टू 1/8 dx, त्याचं उत्तर आलेलं आहे 8x रेस टू 9/8 अपॉन 9 प्लस c. हे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम का घेतलेत, तर n जो आहे हा काहीही असू शकतो. एकतर हा पॉझिटिव्ह इंटिजर असू शकतो, जसा पहिल्या एक्झाम्पल मध्ये इथे 5 आहे, किंवा x हा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो, किंवा x हा फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असू शकतो. अजून आपण एक प्रॉब्लेम घेऊया ज्यात x हा निगेटिव्ह फ्रॅक्शन आहे. इंटिग्रेशन x रेस टू सपोज -19/5 dx. मग ह्या केसमध्ये n किती आहे, -19/5 आहे, म्हणजे काय होईल, x रेस टू n म्हणजे -19/5 प्लस 1 डिवायडेड बाय -19/5 प्लस 1 प्लस c. आता -19/5 प्लस 1 किती येतील, x रेस टू -19 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण, डिवायडेड बाय -19 डिवायडेड बाय -19 प्लस 5 अपॉन -5. इथे 5 येईल, इथे पण 5 येईल, प्लस c. म्हणजेच किती होईल हा, x रेस टू -14/5 डिवायडेड बाय -14/5 प्लस c. पुन्हा हा जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे 5 आहे तो न्यूमरेटरला जाईल, म्हणजेच 5x रेस टू -14/5 डिवायडेड बाय -14 प्लस c. हे या प्रॉब्लेमचं उत्तर येईल. प्रॉब्लेम होता x रेस टू इंटिग्रेशन x रेस टू -19/5 dx. इथे आपण प्रॉब्लेम्स जे बघितलेले आहेत त्यात एक्सच्या पॉवर ह्या पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर, फ्रॅक्शन किंवा निगेटिव्ह फ्रॅक्शन विथ निगेटिव्ह साइन असेल तरी सुद्धा असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. सो x रेस टू n इंटिग्रेशन हा जो फॉर्म्युला आहे पुन्हा लिहिते मी, इंटिग्रेशन x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा कसा वापरायचा हे तुम्हाला समजलं असेल. आता तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक प्रॉब्लेम आहे तो आपण घेऊया. इंटिग्रेशन इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं दिलेलं आहे. तर या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, 2 प्रॉब्लेम्स आहेत, 3-4 प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन 1 मध्ये, ते आपण सॉल्व्ह करूया. पहिला आहे x³ प्लस x² मायनस x प्लस 1 आणि हा आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे. मग आपण इंटिग्रेशन घेऊया. सो कन्सिडर इंटिग्रेशन कन्सिडर करूया आपण दोन्ही. इंटिग्रेशन x³ प्लस x² मायनस x प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू x म्हणून हा dx. जसं आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतो तसं इंटिग्रेशन सुद्धा विथ रिस्पेक्ट टू x और y घेतात. इथे आपला व्हेरिएबल x आहे त्यामुळे आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x घेणार आहोत. आणि प्रॉब्लेम मध्ये दिलेलं सुद्धा आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. हा प्रॉब्लेम एक्सरसाइज 3.1 मधला
एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. मग आता आपण काय करणार, तर हे मध्ये प्लस मायनस साइन दिसत आहेत, त्यामुळे जसं आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत होतो तसंच इंटिग्रेशन पण सेपरेट करणार. इंटिग्रेशन एक्स क्यूब डीएक्स प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस इंटिग्रेशन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन 1 डीएक्स. आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. कुठला फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत आपण, तो फॉर्म्युला इथे मी लिहून घेते. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. पहिल्यांदा इथे अप्लाय करूया. इथे एक्स रेस टू एन मध्ये एन किती आहे, 3 आहे. मग हा एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1. आता जेव्हा इंटिग्रेशन मध्ये टर्म्स जास्त असतात तेव्हा आपण प्लस सी शेवटी एकदाच ऍड करणार आहोत. प्रत्येक ठिकाणीच प्लस सी ऍड करत बसायचा नाही, तो कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपण ही चारही इंटिग्रेशन झाल्यावर शेवटी प्लस सी लिहिणार आहोत. हा एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 झाला. ही मधली साइन प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन, एक्स स्क्वेअर मध्ये एन किती आहे, 2 आहे. सो एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस साइन आहे तशीच. इथे एक्स आहे, एक्सच्या डोक्यावर 1 आहे म्हणजे किती झाला एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस ही प्लस साइन आणि 1 डीएक्स. 1 डीएक्स म्हणजेच इंटिग्रेशन डीएक्स. इंटिग्रेशन डीएक्सचा फॉर्म्युला आहे एक्स आणि प्लस सी. इथे मी लिहून ठेवते, आपण दुसरा फॉर्म्युला सुद्धा वापरला. इंटिग्रेशन डीएक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. हे कुणाचं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 डीएक्स. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. तसंच आता आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. दुसरा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. मग आता आधी हे जे फंक्शन आहे हे मी कन्सिडर करते. कन्सिडर एक्स स्क्वेअर 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो तो बघूया. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथे आपला ए म्हणजे 1 आहे, बी म्हणजे 2 बाय एक्स आहे. मग हा फॉर्म्युला काय होईल, हा एक्स स्क्वेअर आहे तसाच, हा एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक्स स्क्वेअर हा पण आहे तसाच ठेवलाय. इथे ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे 2 आहे, 2 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा जो ही जी टर्म होती ब्रॅकेट स्क्वेअर ही एक्सपांड केली आपण. आता इथे काय येईल, एक्स स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू 1 इंटू 2 म्हणजे 4 अपॉन एक्स प्लस 2 स्क्वेअर 4 अपॉन एक्स स्क्वेअर आहे असाच. आता एक्स स्क्वेअरने 8 मल्टिप्लाय केला तर एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस 4 एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 4 एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करूया, काय मिळेल, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x, एका एक्सला एक एक्स कॅन्सल होईल प्लस या एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि उरेल 4. मग हे सिम्प्लिफिकेशन कुणाचं आलेलं आहे, सुरुवात केली होती आपण एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि ती व्हॅल्यू किती आलेली आहे
एवढी आलेली आहे. इथे मी लिहून घेते हे कुणाची व्हॅल्यू आलेली एक्स स्क्वेअर इंटू 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही व्हॅल्यू एवढी आलेली आहे. आता आपण इंटिग्रेशन घेऊया. आपलं टार्गेट काय आहे तर ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन शोधणे आणि हे फंक्शन ह्याला इक्वल आलेलं आहे त्यामुळे आपण आता याचं इंटिग्रेशन शोधणार आहोत. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 dx. म्हणजेच काही सेपरेट करूया इंटिग्रेशन. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस 4 इंटिग्रेशनच्या कॉन्स्टंट जसं आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो तसाच इंटिग्रेशनच्या सुद्धा बाहेर घेऊ शकतो आणि इथे इंटिग्रेशन 4 dx. या स्टेपला मी इंटिग्रेशन 4 इंटिग्रेशन एक्स डीएक्स इथे सुद्धा मी 4 इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार आहे म्हणजे इथे फक्त dx उरेल इंटिग्रेशन मध्ये dx राहील. आता आपण फॉर्म्युले वापरूया. कुठले फॉर्म्युले वापरणार आपण ते लिहून घेते. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी आणि दुसरा इंटिग्रेशन dx इज इक्वल टू एक्स प्लस सी. मग पहिल्या फॉर्म्युल्याने इथे एन आहे 2 सो सबस्टिट्यूट करूया एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 मायनस 4 इंटू इंटिग्रेशन एक्स डीएक्स म्हणजे एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 4 इंटू एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी म्हणजेच काय येईल एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4x प्लस सी. आता हे सिम्प्लिफाय करूया. दुसरी जी टर्म आहे त्यात 4x स्क्वेअर अपॉन 2 आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 सो दिस इज इक्वल टू एक्स क्यूब बाय 3 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. असाच एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4 एक्सरसाइज 3.1 मध्येच आहे तो पण आपण सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन 2x क्यूब मायनस 5x प्लस 3 अपॉन x प्लस 4 अपॉन एक्स रेस टू 5 dx. म्हणजेच काय येईल सेपरेट केलं तर 2 इंटू एक्स क्यूब dx मायनस 5 इंटू एक्स dx प्लस 3 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx प्लस 4 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स रेस टू 5 dx. इथे 2 पुन्हा फॉर्म्युले आपण सेमच वापरणार आहोत पण मी आधी सिम्प्लिफाय करून घेते. 2 इंटू इंटिग्रेशन एक्स क्यूब dx मायनस 5 इंटू एक्स dx प्लस 3 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx प्लस 4 इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स रेस टू 5 म्हणजेच एक्स रेस टू मायनस 5 dx. मग सॉल्व्ह करूया. आता इथे फक्त एक नवीन फॉर्म्युला आपण वापरणार आहोत तो म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी आणि दुसरा फॉर्म्युला वापरणार आहोत इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग पहिल्या इंटिग्रेशन साठी आपण एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरणार. एन इज 3 सो इंटिग्रेशन एक्स रेस टू एक्स क्यूब dx इज इक्वल टू एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 मायनस 5 इंटू एक्स म्हणजे एक्स रेस टू 1 आहे एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 3 इंटू 1 अपॉन एक्स. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे
इथे आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे log x. सो log x plus 4 into x raised to n is -5. -5 plus 1 upon -5 plus 1 plus c. म्हणजेच हा काय होईल 2x raised to 4 upon 4 minus 5x square upon 2 plus 3 log x plus 4x raised to -4 upon -4 plus c. हे सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यावर काय मिळेल 2 1 जा 2 2 2 जा 4. सो दिस इज x raised to 4 divided by 2 minus 5x square by 2 plus 3 log x. इथे 4 ला 4 कॅन्सल होईल आणि साइन निगेटिव्ह येईल मायनस x raised to -4 प्लस c. या x raised to -4 ला आपण 1 upon x raised to 4 असा सुद्धा लिहू शकतो. बाकीच्या टर्म्स आहेत तशाच. हे आन्सर आहे फायनल आन्सर. आता एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन 1 आहे. त्यात पाचवा प्रॉब्लेम आहे जो याच टाईपचा आहे. मग आपले x raised to n इंटिग्रेशन x raised to n dx हा फॉर्म्युला वापरून सोडवायचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते यातले संपतील. हा शेवटचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण बघूया. दिलेलं फंक्शन आहे 3x क्यूब minus 2x plus 5 divided by x root x. आधी आपण हे फंक्शन सिम्प्लिफाय करून घेऊया. x root x आहे 3x क्यूब minus 2x plus 5 divided by x root x म्हणजे x into x raised to 1/2. जर डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय केला तर हा काय येईल इंडायसेसची ऍडिशन होऊन x raised to 1 plus 1/2 मिळेल. 3x क्यूब minus 2x plus 5 आहे तसाच is equal to 3x क्यूब minus 2x plus 5 divided by x raised to 1 plus 1/2 म्हणजेच x raised to 3/2. आता प्रत्येक टर्मला मी x raised to 3/2 ने डिवाइड करणार आहे. सेपरेट डिव्हिजन केली तर काय मिळेल किंवा आपण असं करू शकतो हा x raised to 3/2 आहे. हा 1 upon x raised to 3/2 आहे. म्हणजे न्यूमरेटरला जर तो गेला तर x raised to -3/2 होईल. इंटू न्यूमरेटर आहे 3x क्यूब minus 2x plus 5. आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटमध्ये 3x raised to 3 into x raised to -3/2 minus 2x into x raised to -3/2 plus 5 into x raised to -3/2. बेस सेम असल्यामुळे इंडायसेसची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो आपण. म्हणजेच हा प्रॉब्लेम होईल 3x raised to 3 minus 3/2 minus 2x raised to इथे x च्या डोक्यावर कोण नाहीये म्हणजे 1 आहे 1 minus 3/2 plus 5x raised to -3/2 म्हणजेच 3x raised to क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर इथे 3 2 जा 6 minus 3 divided by 2 minus 2 into x raised to पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 2 2 minus 3 divided by 2 plus 5 x raised to -3/2 आहे तसाच. मी सिम्प्लिफाय केल्यावर फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला 3x raised to 6 minus 3 3/2 minus 2x raised to 2 minus 3 is -1/2 plus 5x raised to -3/2. हे सिम्प्लिफिकेशन कुणाचं आलेलं आहे ओरिजिनल फंक्शन होतं 3x क्यूब minus 2x plus 5 divided by x root x. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. मग लेफ्ट हँड साइड जी आहे ती सिम्प्लिफाय करून राईट हँड साइड मिळाली आहे. त्यामुळे आपण राईट हँड साइडचं इंटिग्रेशन घेणार आहोत. So taking integration integration 3x cube minus 2x plus 5 divided by x root x dx is equal to integration 3x raised to 3/2 minus 2x raised to -1/2 plus 5x raised to -3/2
dx. आता इंटिग्रेशन सेपरेट करूया. इज इक्वल टू इंटिग्रेशन 3x raised to 3/2 dx मायनस इंटिग्रेशन 2x raised to -1/2 dx प्लस इंटिग्रेशन 5x raised to -3/2 dx. इंटिग्रेशन कॉन्स्टंट जे आहेत ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहोत. म्हणजेच काय मिळेल 3 इंटिग्रेशन x raised to 3/2 dx -2 इंटिग्रेशन x raised to -1/2 dx प्लस 5 इंटिग्रेशन x raised to -3/2 dx. ह्या सगळीकडे आपण एकच फॉर्म्युला वापरणार आहोत. इंटिग्रेशन x raised to n dx इज इक्वल टू x raised to n+1 अपॉन n+1 प्लस c. म्हणजेच हा काय होईल 3. इथे n आहे 3/2. फक्त एकदा चेक करते कुठे साइन मिस्टेक झाली नाहीये ना. बरोबर आहे 6. 3 आहे असाच 3 इंटू x raised to n आहे 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 -2 x raised to -1/2 प्लस 1 अपॉन -1/2 प्लस 1 प्लस 5 x raised to -3/2 प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 प्लस c. हे सिम्प्लिफाय केल्यावर काय येईल हा 3 न्यूमरेटरला आहे x raised to 3/2 प्लस 1. 3/2 प्लस 1 म्हणजे 5/2 डिवायडेड बाय 5/2 -2 x raised to -1/2 प्लस 1 म्हणजे 1/2 डिवायडेड बाय 1/2 प्लस 5 x raised to -3/2 प्लस 1 म्हणजे -1/2 डिवायडेड बाय -1/2 प्लस c. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो न्यूमरेटरला जातो त्यामुळे हा 2 आणि हा 2 हे न्यूमरेटरला येतील. म्हणजेच 3 इंटू 2 x raised to 5/2 डिवायडेड बाय 5 -2 इंटू 2 x raised to 1/2 डिवायडेड बाय 1 प्लस 5 x raised to 5 इंटू 2 इंटू 5 x raised to -1/2 डिवायडेड बाय -1 प्लस c. हे जर आपण कॅल्क्युलेट केले तर 6/5 x raised to 5/2 -4 x raised to 1/2 आणि हा मायनस हा प्लस मिळून मायनस होणार -2 5 जा 10 x raised to -1/2 प्लस c. आता हा जो x raised to -1/2 आहे हा डिनॉमिनेटरला आपण घेऊ शकतो. म्हणजे काय मिळेल 6/5 x raised to 5/2 -4 x raised to 1/2 -10 डिवायडेड बाय x raised to 1/2 प्लस c. अजून सिम्प्लिफिकेशन हवं असेल तर x raised to 1/2 ला आपण √x लिहू शकतो. म्हणजेच हा येईल 6/5 x raised to 5/2 -4 x raised to 1/2. इथे पण x raised to 1/2 च्या जागी √x लिहून चालेल. -10 डिवायडेड बाय √x प्लस c. हे फायनल आन्सर आहे आपल्या इंटिग्रेशन 3x³ -2x प्लस 5 डिवायडेड बाय x √x dx या फंक्शनचं. असेच आपण अजून प्रॉब्लेम इंटिग्रेशन वरचे सोडवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरचे प्रॉब्लेम्स सोडवून हवे असतील किंवा एक्सप्लेन करायला हवे असतील तर नक्की सांगा. थँक्यू.